न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर यांच्यातर्फे आयोजित या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 तसेच या आजचा शेवटचा दिवस उपस्थित सर्व मान्यवरांचे या ठिकाणी तसेच आमचे समालोचन कक्षाचे समालोचक नामांकित समालोचक दीपकभाई चौधरी यांचं या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये स्वागत असणार आहे. त्यांनी त्वरितच समालोचन कक्षामध्ये पधारायचं आहे. तसेच यापुढील होणारा सेमीफायनल सामना या ठिकाणी गंगापूर वर्सेस गांडवमुख आणि यापुढील होणारा सामना नागझरी वर्सेस निळवंडी. विजेत्या संघाचं खूप खूप अभिनंदन असणार आहे. तसेच उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक वर्ग अगदी आज शेवटचा दिवस भरभरून या ठिकाणी प्रेक्षकांनी गर्दी आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल खूप खूप अभिवादन असणार आहे तो न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर यांच्याकडून. या ठिकाणी गंगापूर वर्सेस गांडवमुख या ठिकाणी गंगापूर संघाने प्रथम नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्र फलंदाजीचा निर्णय घेतलाय. अतिशय या ठिकाणी रोमहर्षक सामना होण्याची शक्यता आहे. गंगापूर वर्सेस गांडवमुख दोघेही नामांकित संघ. दोघेही संघांनी कळवण तालुक्यामध्ये जी कामगिरी बजावली आपलं जे नाव कमवलंय ते या ठिकाणी पणाला लावण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. तसेच सूचना मात्र असणार आहे मित्रांनो. इतर उपस्थित रसिक आणि प्रेक्षक वर्ग सीमेरेषेच्या बाहेर बसायचे आहे मित्रांनो. सीमेरेषेपासून 1 फूट मागे बसायचे. तसेच सीमेरेषेच्या 1-2 फूट लांब बसायचे मित्रांनो. सीमेरेषेपासून लांब बसायचे प्रेक्षक वर्ग. तसेच मित्रांनो ज्या दुचाकी वाहन आहेत मोटरसायकल आहेत त्या रस्त्यावरून बाजूला लावायचे आहेत मित्रांनो. रस्त्यावर ज्या मोटरसायकल लावलेल्या आहेत त्या बाजूला लावायच्या आहेत. तसेच सीमेरेषेपासून 2 फूट अंतराने बसायचे प्रेक्षक वर्गांना सूचना असेल. आणि यापुढील होणारा सामना गंगापूर वर्सेस गांडवमुख या ठिकाणी गंगापूर संघाने नाणेफेक जिंकत या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आणि यापुढील धुरा सांभाळणार आहेत ते समालोचन कक्षाची दीपकभाई चौधरी. खूप खूप स्वागत असेल ते समालोचन कक्षामध्ये. स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स लेट्स स्टार्ट द मॅच. या ठिकाणी बघणार आहोत त्या ठिकाणी गंगापूर वर्सेस गांडवमुख संघांमध्ये सुंदर अशी लढत या मैदानावरती बघायला मिळाला आहे. संदीपजी बहिरम साहेबांच्या वतीने या ठिकाणी सुंदर असं कार्य बघायला मिळालं आहे. पहिला चेंडू या वेळेस फ्लिक केला. चेंडू हवेमध्ये असताना बघणार लांबी आहे का उंच आहे बघणार. चेंडू मात्र सीमारे सपार येणार आहे. भव्य दिवस षटकार सन्मान्य आमच्या ठिकाणी गावित साहेब जयरामजी गावित साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. आदर्श ग्राम रोजगार सेवक यांच्या वतीने नक्की स्पर्धेसाठी सुंदर असं पारितोषिक मात्र त्यांच्या वतीने राहिलेलं आहे. आज या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सरचे स्वागत असणार आहे. पहिला चेंडू सीमारेषा पार पाठवला आहे. षटकार मात्र आलेला असेल. षटकाराने धावसंख्येत मात्र भर पडणार आहे आणि संघाचा स्वतःचा अकाउंट मात्र केलं गेलं आहे. मिस्टर केशवजी बैरम एक लिटल पॅकेट लगेच बरा धमाका आपण बघतो मैदानामध्ये. आणि यावेळेस मात्र थांबवलं रोखले कुठेतरी या ठिकाणी बघितलं असेल. करंबेळ संघ या ठिकाणी बघितलं असेल तर चांगलं कार्य केलं त्यांनी. आमचे केशवजी आपले सॉरी बघितलं असेल चेतनजी गावी साहेब परंतु या ठिकाणी काहीतरी कोणाचं त्यांनी निराश राहिले असेल. आमच्या अपेक्षा कालच्या दिवसामध्ये नक्कीच राहिले होते. सप्तशृंगी देवी मातेचं दर्शन घेऊन आले होते. या ठिकाणी वेल्ला संघ परत वेल्ला संघाला काहीतरी सप्तशृंगी मातेने काहीतरी निराशा मात्र केली नसेल पण आपला खेळ मात्र महत्वाचा आहे हा दाखवला नसेल त्यामुळे त्यांना मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि आमच्या दिंडोरी तालुक्यातील संघ मात्र या ठिकाणी बघितला संघ अंतिम 4 मध्ये पोहोचलेला असेल. यावेळेस बघितलं असेल पुन्हा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पुन्हा एकदा बघितला गेला असेल तर धावबाद करण्याची नामी संधी नाही राहिली कारण की शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू राहिला असेल. बॅट बॉलचा कनेक्शन नाही. चेंडू मात्र सर यशरेखाच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू मात्र बघायला मिळतोय. गंगापूर वर्सेस गांडवमुख या दोन संघांमध्ये लढत ही महत्वाची बघायला मिळते. मंगेश सर या ठिकाणी बघतो लॉंग ऑफच्या रिझन मध्ये आमच्या समालोचकांच्या समोर या क्षेत्ररक्षण करताना बघत आहोत. याही वेळेस पुन्हा एकदा केशवला मात्र थांबवलं. पहिल्याच्या नजरे षटकार आला असेल त्यानंतर कुठेतरी मात्र थांबवलं हे महत्वाचं असणार आहे. गोलंदाज टाकून सज्ज असताना गोलंदाज मिस्टर विनोद सुंदर गोलंदाजी करतात. कमबॅक केलं मात्र संघासाठी.
केल्यानं होत आहे रे मित्रांनो, आधी केल्याची पाहिजे प्रयत्नाती परमेश्वर दिली सच्च्या कर्माच्या, बाकी सब भगवान की इच्छा. इथे इच्छा मात्र कोणाची पूर्ण होणार. अंतिम 2 मध्ये सेमीफायनलचा हा सामना बघत आहोत. गांडूळमुख वर्सेस गंगापूर. न्यू स्टार क्रिकेट या 2 संघांमध्ये बघायला मिळतोय. संदीपजी बैरम सर यांनी सुंदर असं समालोचन आपल्याला ऐकवलं, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी नक्कीच आभार मानेल. आणि मित्रांनो, सर्वात जास्त आभार मानण्याचं गरज कोणाचे आहे? ज्यांना आवड आहे त्यांना सवड आहे, ज्यांना आवड नाही त्यांना सवड नाही, परंतु ज्यांना आवड आहे त्यांना सवड मिळाली फक्त आणि फक्त सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. त्या सातारा स्पोर्ट लाईव्ह चॅनलमध्ये तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, बेल आयकॉनला प्रेस मात्र करायचं विसरू नका. सुंदर असं चित्रण अतिशय क्वालिटीमध्ये या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे. घंटी मात्र वाजवायला विसरू नका. घंटी वाजवा, टिंग करायचं, टिंग टिंग. संकेत दादा स्क्वेअरले कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि यावेळेस मात्र डीप करण्याचा प्रयत्न राहिला आहे. षटक संबंध होणार आहे. पहिल्या चेंडूवरती जरी गेला असेल षटकार, परंतु विनोदच्या गोलंदाजीमध्ये सुंदर अशी गोलंदाजी राहिली. त्यानंतर 5 चेंडूमध्ये केवळ एकच धाव मात्र आलेली आहे. एक षटका संबंध अशी धावसंख्या असणार आहे. एकूण धावसंख्या 7. आलेल्या प्रेक्षकांचं मान्यवरांचं या मेगा फायनलमध्ये न्यू स्टार क्रिकेटला गंगापूर यांच्या वतीने सुंदर अशा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी असतं आहे. आणि त्या स्पर्धेचा अंतिम दिवस या ठिकाणी मेगा फायनलचा दिवस सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण बघत आहोत. आणि नक्कीच मित्रांनो त्या चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तुम्हाला. परत आमच्या या ठिकाणी नक्की जयरामजी गावित साहेब या ठिकाणी जर बघितलं असं आदर्श रोजगार सेवक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच माझा आभार असणार आहे. बेल आइकन क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव. शॉर्ट्स कव्हरला या ठिकाणी आमचे पोलीस दादा या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार असणारे जयरामजी गावित साहेब आदर्श रोजगार सेवक यांच्या वतीने त्यांचं मात्र स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. वेलकम टू द सर इंडियन ग्राउंड. माजी खेळाडू तसेच या ठिकाणी करंबळे गावाचे सन्माननीय रोजगार सेवक आदर्श करंबळे सेवक या ठिकाणी उपस्थित आहे. जयरामजी गावित त्यांच्यासाठी नक्की मनमोहक असा फटका असताना आहे, परंतु मनमोहक असं क्षेत्ररक्षण असताना आहे. चेंडू मात्र बघितलं असलेलं टिपला गेला झेल. फलंदाज होणार आहे यावेळेस फेल. माझे शेजारीच या ठिकाणी बसलेले आमचे प्रेक्षक असणार आहे. हेअरस्टाईल सुंदर आहे, मला खूप आवडते. या ठिकाणी मिथुन दादाची या ठिकाणी हेअरस्टाईल त्यांची आहे. स्वयं साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय सुंदर हेअरस्टाईल आहे, मला अशी हेअरस्टाईल आलेलीच आवडते. उपस्थित आहे, त्यांचं सहर्ष स्वागत असणार आहे. स्वयं पहिला फलंदाज मिस्टर केशव बैरम या ठिकाणी बाद होत आहेत. नवीन फलंदाजाला मात्र यावं लागणार आहे. सुंदर अशी गोलंदाज सुरुवात मात्र करत असताना योगेश यांना आपण बघत आहोत. मिस्टर शाहरुख खान मिस्टर या ठिकाणी बघितले असेल तर स्वयं साहेब इथे उपस्थित आहे. मित्रांनो, कोणती कला असो, कोणत्या ठिकाणी क्षेत्र असो, त्यामध्ये आपल्याला केशव बरेंबाजा नक्की केशव गावित या ठिकाणी येत आहेत. डावकर आता फलंदाजाला मात्र या ठिकाणी चेंडू ट्रॅक करत असताना डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू मात्र ट्रॅक केला जातो. चेंडू मात्र व्हाईटचा इशारा असताना एक अमांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. हिट ऑन बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेस अकरावा फटका खेळला गेला. चेंडू मात्र बघितला स्क्वेअर लेग माउंटेच्या दिशेने एक धाव कमप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला गेला. बघणार आहोत दुसरी धाव कम्प्लीट होणार आहे की नाही, त्यासाठी तिसऱ्या पंजांकडे सातारा स्पोर्ट लाईव्ह कडे या ठिकाणी निर्णय मात्र पाठवलेला आहे. इट्स अ नॉट आउट.
हवेमध्ये चेंडू यावेळेस मात्र कॅरी करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र करणार जाणार नाही. एक धाव येथे धावसंख्येत भरपडली जाणार आहे. 11 रन बोर्ड 11 धावा. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत गांडूळमुख संघाकडे बघायला मिळते. अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी आपण बघतो सर्व संघाने प्रयत्न केले. इथून या ठिकाणी प्रयत्न चांगले असणारा सेमीफायनलची ही लढत आपण बघत आहोत. कोणता संघ या ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश करेल यासाठीची लढत आपण या मैदानात बघत आहोत. पुढचा चेंडू असणार आहे. गोलंदाज टॅकवर सज्ज होता. गोलंदाज पुन्हा फलंदाज सज्ज असणारा. यावेळेस पुन्हा एकदा बॅक फुटवरती पंच करण्याचा प्रयत्न राहिलाय. धाव बाद होणार नाही, परंतु एक सिंगल धाव मात्र यावेळेस चेंडूवरती येते. धावसंख्या असणार आहे 1 ने पुरेसा धावसंख्या असणार आहे. एकूण धावा 12 केलेलं होत आहे. आधी केल्याची पाहिजे मित्रांनो, प्रयत्न करावा लागणार. तुम्हाला प्रयत्न केल्याशिवाय यश मात्र मिळणार नाही. मॅन बी परफेक्ट दॅट ने बॅटरी गेटर दॅन डे. तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय, तुम्हाला सराव केल्याशिवाय कोणती या ठिकाणी स्पर्धा, कोणत्या खेळ असेल ना का तुम्हाला एकदा सक्सेस होऊ शकणार नाही. प्रॅक्टिस फार महत्वाची आहे क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा. वाटर बॉल, काय गोलंदाजी या ठिकाणी गांडूळमुख संघाकडनं योगेश यांच्याकडनं निर्धाव चेंडू, त्यात विकेट मात्र लागली जाईल. विकेट नंतर बघितला आहोत या ठिकाणी बघितला असेल तर दुसरा धक्का दाखवतापर्यंत केशवजी गावित यांच्या स्वरूपात लागला गेला गंगापूर या संघाला. माजी कर्णधार दिलीपजी पवार बागुल या ठिकाणी मैदानात येत आहेत. यष्टीरक्षकाची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडतात. डावकरतात फलंदाज आहेत. या ठिकाणी बघणार शेवटचा एक चेंडू मात्र बाकी असणारा आमचे कमलाकर दादा या ठिकाणी नक्की ऑफलाईन स्कोरिंगच्या माध्यमातून सुंदर असं स्कोरिंगचं काम मात्र बघतायत. सेमीफायनलची लढत आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठीची लढत आपण बघत आहोत या मैदानावरती. मित्रांनो, सुंदर असं चित्रीकरण तुम्हाला सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. चित्रीकरण नक्की जर बघितलं, मी मार सांगून नाशिकमध्ये जर गेलो असेल तरी पण नक्की चित्रीकरण त्यांना आवडलं होतं. तुम्हाला आवडेल याची गॅरंटी ग्वाही मात्र मी देतो. त्यासाठी चॅनल माझा सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं मात्र विसरू नका. लक्षात ठेवा, बेल आयकॉन प्रेस जर नाही केला, लाईक जर नाही केलं, सबस्क्राईब नाही केलं, पण सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे. थ्रोबॉल चेक करायचा आहे. पहिली विकेट पंथाने मात्र माफी मागायची आहे. बिना पगारी फुल अधिकारी आमचे पंथ या ठिकाणी मैदानावरती असणार आहेत. वाटर बॉल, वाटर लाईन, विकेट लागले जायला षटक समर्थ होणार आहे. सुंदर गोलंदाजी यावेळेस बघा मिस्टर योगेश यांच्याकडनं 2 षटकांचा खेळ समोर झाला. 2 षटकांसमोर अखेरीस दिलीपला माघारी पाठवल्यानंतर एकूण धावसंख्या असणार आहे 2 षटक 12 धावा दापर्यंत लागले जाणार आहे. आवाजांचा भांडार या ठिकाणी गंगापूर गावाची शान अनमान शान आमचे मित्र सन्माननीय संदीपजी बैरम साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर असं समालोचन त्यांचे राहतं. कारण की मित्रांनो, तुम्ही या समोरचा बॅनर बघितला नसेल, परंतु त्यांचं योगदान चांगलं आहे. गावासाठी असेल आणि स्वतःचं वैयक्तिक व्यक्तिमत्व असेल, परंतु चांगलं योगदान आहे. मी नक्कीच या ठिकाणी वेलदा संघाच्या वतीने त्यांनी मला माफी मागायला पाहिजे, कारण त्यांच्याकडे अपेक्षा मोठी होती. त्यांनी अपेक्षा माझ्या पूर्ण केलेल्या नाही आहेत. पण असो, या ठिकाणी खेळ आहे क्रिकेटचा. नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कधीच कोणाला काही भेटत नाही. या ठिकाणी नक्की नशीब मात्र असेल निळवंडी संघाचं. माझे ते समर्थक आहे, मी त्यांचा समर्थक आहे. विनोद यावेळेस मात्र आखरून रन फरका केला. चेंडू मात्र बघितला असं एक्स्ट्रा कव्हर आणि डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये
2 धावेचा प्रयत्न मात्र या चेंडूवरती झालेला 2 धावा इथे कंप्लीट होणार आहे. धावसंख्येत होणारा बदल असणार धावसंख्या जाऊन पोचणार आहे 14 अंकावरती. चांगला फटका यावेळेस चांगला जेल मात्र टिपला मंगेश सरांच्या वतीने जेल टिपला जाणार आहे. फलंदाज मात्र बाद होणार आहे. राहुल नावाचा हा पहिला फलंदाज महत्वाचा फलंदाज मात्र बाद झालाय. ससा दिसतोय कसा टाकलाय पाचा टाकलाय राहुल नावाचा ससा या ठिकाणी बघितला असेल फलंदाज मात्र बाद होणार आहे. नवीन फलंदाज जावा लागला मिस्टर मोहित यावेळेस मनमोहित अशी फलंदाजी करण्याची गरज आहे. संघासाठी नक्की चांगलं कार्य करण्याची गरज आहे. मैदानात जाताना आपण बघणार आहोत. पुढचा चेंडू गोलंदाज मिस्टर विनोद यांचा मोहित नवीन फलंदाज सायकलवरती आपण बघणार आहोत गंगापूर संघाचा. सुंदर फटका बॅकफुट पंच केला फटका चेंडू बघितला असेल स्क्वेअर लेग मारून दिशेने चेंडू मात्र बघितला असेल चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मात्र या ठिकाणी बघायला मिळते. एक धावेन धावफलक धावसंख्या असताना 19 धावा 15 धावा 19 धावांपैकी या ठिकाणी मायनस केले ते 4 धावा 15 धावा या ठिकाणी लागले जातील. वाट बॉल यावेळेस वाईट बॉल कॉल पंचायत वतीने येतोय. अवांतर असताना धावसंख्येत वाढ धावसंख्या 16 अंकावरती असताना आहे. मित्रांनो आलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत केलं जाईल कारण की या ठिकाणी प्रेक्षकांना विया या ठिकाणी जर बघितलं असेल तर या ठिकाणी जर बघितलं ज्या खेळाचं मान मोठं करायचं असेल खेळाचं मान मोठं करायचं प्रेक्षकांची साथ फार महत्वाची आहे. आणि यावेळेस हा पुढचा चेंडू मात्र ब्लिक केलाय फुलटॉस लाईनचा चेंडू मात्र फेकून दिलाय पाठवून दिलाय ऑन फायर षटकार 6 धावा मात्र येणार आहेत. षटकार येतोय धावसंख्येत होत आहे बदल धावसंख्या असताना 16+6 धावसंख्या असताना 22 ऑन बोर्ड 22 धावा. ऋषीदादा थैल आपण बघितलं असेल तर भारतीय सेवेसाठी पोलीस म्हणून कार्यरत आहेत. यावेळेस मात्र संघासाठी मुंबई पोलीस म्हणून ते कार्यरत आहेत परंतु या ठिकाणी संघासाठी गावासाठी भावासाठी या ठिकाणी कार्य करताना आपण बघणार आहोत. सुंदर फटका यावेळेस स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू मात्र बघितला असेल तर 1 धाव येते दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाणार. 2 धावा इथे या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. 2 धावा 24 धावा. गंगापूर संघ जर आयोजक असेल त्यांनी जास्त गर्दी करून फक्त चेअरअप करायचं आहे. सेशन द्यायचं नाही तर अनेक पेनल्टी लावली जाईल. पुढचा चेंडू असताना या षटकामध्ये आपण बघणार आहोत पुन्हा ऋषी थैल उर्फ सुरेश थैल या ठिकाणी बघणार आहोत. सुंदर फटका यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये परंतु क्षेत्रस्थिती तैनात असताना 1 धाव या ठिकाणी कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न करू देणार नाहीयेत. एकच धाव या चेंडूवरती येते आणि षटक मात्र समाधान क्रमांक 3 3 षटकांसमोर अखेरीस आपण बघत आहोत. धावसंख्या असताना 4 गडी बाद 25 धावा. 5 षटकांचा सामना आहे. योगेश एक नामवंत खेळाडू आपण बघतो समोरातून गष्टाच्या समोर आपण बघतो या ठिकाणी नक्की सर्वगुण संपन्न असे खेळाडू परंतु जर बघितलं मित्रांनो अजून 12 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याची गरज मात्र असताना सुंदर अशी गोलंदाजी हॅट्रिक मात्र मिळवली होती योगेश यांनी. ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी मिळवली होती. सुंदर गोलंदाजी योगेश यांची राहिली आहे आणि नक्कीच या सामन्यामध्ये चांगलं कार्य करण्याची गरज त्यांची राहणार आहे. मंगेश सर या ठिकाणी गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होणार आहे. फलंदाज मात्र तैनात असणार आहे.
मंगेश या ठिकाणी गोलंदाज ट्रॅकमध्ये सज्ज होता. षटकातील पुढचा पहिला चेंडू असणार आहे. यावेळेस जागा बनवण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून चालाय. फाईन लेग बाउंड्री दिशेने चेंडू मात्र सीमारेषा पार, येणार आर पार, चौकार, 4 धावा. सुंदर फटका या ठिकाणी बघायला मिळतो. 4 धावे धावसंख्या असणार आहे. 29 ऑनबोर्ड, 29 धावा धावफलकात लागले जातील. चांगली फलंदाजी मात्र बघायला मिळते ऋषी थैल यांच्या वतीने. गंगापूर संघ या ठिकाणी वेट करत असेल, कारण की या ठिकाणी चांगले फलंदाज राहुल असतील, केशव असतील, केशव गावित असतील, या ठिकाणी बाद झाले. पहिल्यामध्ये या ठिकाणी वेट करताय की नाही, का आमच्याकडून काही झालंय, तुम्ही तरी काहीतरी करा अशी त्यांची अपेक्षा आहे. पण त्या अपेक्षा या ठिकाणी पूर्ण होणार की नाही हे आपण बघणार मैदानामध्ये. कारण की मोहित आणि ऋषीदादा थैल या ठिकाणी बघणार आहोत मैदानावरती सुंदर असं कार्य करताना. गंगापूर या संघासाठी होम टीम जरी असेल पण कोणता अन्याय होऊ दिलेला नाही. त्यांनी स्वतः या ठिकाणी कष्ट करत पोल विजेता होण्याचा मान मिळवलेला आहे. वाट बॉल, कमालीचा चेंडू या ठिकाणी बघायला मिळतो. निर्धाव चेंडू मात्र जात असेल. आलेल्या प्रेक्षकांचं नक्कीच सहर्ष स्वागत असेल मित्रांनो, कारण की प्रेक्षकांची उपस्थिती फार प्रार्थनीय आहे. आणि प्रार्थनीय असण्याचं कारण एकच आहे, कारण की प्रेक्षक वर्ग असेल तरच आणि खेळ आणि खेळाडूला महत्त्व आता प्राप्त होतं. तुम्ही आलेत त्यामुळे नक्की तुमचं सर्वांचं स्वागत असेल. डीपीजी जाधव सर समेत या ठिकाणी जर बघितलं असेल, गोकुळजी शिजोळे सर समेत या ठिकाणी जर बघितलं असेल, वैभवजी पाटील सर त्यांनी मात्र एक महत्त्वाची उपस्थिती मात्र लाभवले. आणि आमचे शाहरुख खान या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सरचे स्वागत असेल. आमचे गावित मामा या ठिकाणी क्रिकेटची त्यांची आवड मात्र कमी नाही आहे. इथं बघितलं गेलं असेल तर वाईड्स बॉल कॉल मात्र किरण सरांच्या वतीने येतोय. एक आमंत्रण मात्र असणार आहे. तीस धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. तर षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मंगेश यांना टाकावा लागणार आहे. वाट बॉल, कमळचा चेंडू या ठिकाणी बघायला मिळतो. प्रेक्षकांचं नक्की मनोरंजन होईल अशी गोष्ट मात्र बघायला मिळते. प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जे असतील त्यांना मात्र प्रत्येक षटकाराने चौकार बघायला मिळतात. अपेक्षा असते त्यांची, परंतु त्या ठिकाणी ती अपेक्षा पूर्ण केली जात नाही. षटकार किंवा चौकार मात्र खेचलं केले जात नाही. सुंदर गोलंदाजी मात्र केली जाते. आतापर्यंत गोलंदाजाच्या वतीने मिस्टर मंगेश सरांच्या यांच्या वतीने पुढचा चेंडू आपण बघणार. पुन्हा षटकार येईल काय चौकार येईल हे बघणं गरजेचं आहे. वाट शॉट, यावेळेस जागामध्ये फटका मात्र सूर्यकांतचा चेंडू मात्र निघून जातोय की नाही. यावेळेस मात्र चेंडू स्टॉप केलं हे महत्वाचं असणार. एकच धाव मात्र चेंडूवरती येते. धावसंख्या असताना धावफलकावरती 31, 31 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. या षटकातील शेवटचा चेंडू, सुंदर फटका लॉंग ऑफला. इथे चित्रक सिद्ध राहुल, एक धाव. योगेश या ठिकाणी बघणार आहोत. एकच धाव ती संबंधित धाव लागणार. धावसंख्या असणार आहे या ठिकाणी जर बघितलं 4 षटकांच्या मध्ये अखेरीस धावसंख्या असणार आहे. बत्तीस धावा या षटकामध्ये या ठिकाणी कंप्लीट झाले. शेवटचं षटक मात्र बाकी असणार आहे. शेवटची षटक जबाबदारी गांडूला संघाकडून कोणाकडे दिली जाईल हे आपण बघणार आहोत. लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा
डोक्याने बॉलिंगची गोलंदाज टाकण्याची गरज या ठिकाणी आवश्यकता केली योगेश यांनी. बघणार त्या ठिकाणी शेवटचे षटक मात्र असणारा प्रगतीपथावरती तुकाराम. वाट बॉल एक चांगला चेंडू मात्र असणार आहे. निर्धाव चेंडू सुरुवात मात्र शेवटच्या षटकाला होत आहे. आणि मित्रांनो नक्कीच तुम्हाला काहीतरी प्रयत्न करावा लागणार. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी आक्रमण करावं लागणार आहे. निर्धाव चेंडू धाव देण्यापेक्षा या ठिकाणी एक सिंगल धाव केव्हाची महत्वाची असेल आणि ती महत्वाची धाव घेण्याची गरज मात्र असताना प्रति चेंडूची तुम्हाला षटकार येणार नाही. यावेळेस मात्र चांगला पटका चेंडू मात्र खोदून काढला पण चेंडू मात्र बघितला असेल वेस्ट ऑफ चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळतंय. 2 धावांचा प्रयत्न राहील आणि या 2 धावाही मात्र कंप्लीट होत आहे. धावसंख्येत भर पडली जाणार आहे. 34 धावा यावेळेस धावफलकात कंप्लीट होणार आहे. इथून अजूनही जर बघितलं गेलं तर 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे. जागा बनवली परंतु बॅट बॉलचा समन्वय मात्र नाही आहे. निर्धाव चेंडू मात्र जातोय. मोहितला पूर्णपणे बीट मात्र केलेला आहे आणि उर्वरित जर बघितला तर 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते मिस्टर तुकाराम यांच्याकडनं. षटकातील 4था चेंडू सुंदर फटका यावेळेस हवेमध्ये चेंडू फ्लाय केलाय आणि चेंडू आता निघून गेलाय. 1 बाउन्स षटकार नाही या ठिकाणी बघितलं असेल तर 1 बाउन्स चौकार नाही. षटकार येणार आहे 6 धावा. यावेळेस मोहितच्या बॅटमध्ये निघाला हा षटकार महत्वाचा असणार आहे गंगापूर या संघासाठी. 41 बोर्ड 40 धावा धावफलकात लागले जाणार आहेत. एक फायटिंग टोटल मात्र कंप्लीट केली जाईल. इथं चांगली धावसंख्या मात्र उभारली गेलेली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे. सुंदर फटका रोहित यांच्याकडे पुन्हा मोहित यांच्याकडे बनवतात. लॉंग ऑन चर्चेमध्ये एक धाव कंप्लीट होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहील आणि 2 धावा बघता बघता मात्र पूर्ण होणार आहे. बेचाळीस धावा जर बघितलं असेल या ठिकाणी गंगापूर संघाच्या कंप्लीट होत आहे. तिथून या ठिकाणी 43 धावींचं आव्हान मात्र असताना आहे. चेंडू मात्र या ठिकाणी असताना 30 चेंडू आणि 43 धावींचं आव्हान या ठिकाणी बघायला मिळेल. आपण बघणार आहोत नक्कीच या ठिकाणी. आता यानंतर आमचे शाहरुख खान आमच्या मस्त पैकी फॅन या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सर्व स्वागत असणार आहे. मित्रांनो नक्कीच या ठिकाणी सामना क्रमांक आपण बघतो. या ठिकाणी सेमीफायनलमध्ये पहिला सामना कोणता संघ या ठिकाणी अंतिम लढतीमध्ये जाऊन पोहोचेल गांडूळमुख की या ठिकाणी गंगापूर.
हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के सन्माननीय आदर्श ग्रामसेवक या ठिकाणी सन्माननीय आमचे जयरामजी गावित साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सरसे स्वागत असेल. और बेल आइकन करंबेळ या ठिकाणी जर बघितलं आदर्श ग्रामसेवक आहे, सबसे त्यांच्या वतीने जर बघितलं गेलं असेल तर मित्रांनो नक्कीच चांगलं पारितोषिक लाभले गेलंय. लाइव को जर हा सामना गंगापूर संघाने जिंकला तर आदर्श रोजगार सेवक सन्माननीय जयरामजी गावित साहेब यांच्या वतीने 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी गंगापूर संघाला असणार आहे. लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब चेतन गावित और तुम्हाला जयरामजी गावित साहेब या ठिकाणी तुमचे बंधू किंवा चुलते असतील ते बोलवत आहेत. लवकरात लवकर जयरामजी गावित साहेबांशी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. तर निलवंडी वर्सेस नागझरी दोन्ही संघातील संघनायकाला विनंती असेल, निलवंडी संघाचे कर्णधार आलेले आहेत. टॉस मात्र पुढच्या सामन्याचा करून घ्यायचा आहे. चेतन गावित वेलकम टू द या ठिकाणी न्यू स्टार क्रिकेट गंगापूर आयोजित सुंदर अशी स्पर्धा. स्पर्धेचं या ठिकाणी नियोजन आपण बघत आहोत. सुंदर अशी या ठिकाणी स्पर्धा आपण बघायला मिळते. या मैदानावरती आमचे मित्र आमचे दाजीबा या ठिकाणी सन्मान्य हृदयाजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सरसे स्वागत असेल. जाऊयात मैदानाकडे. या ठिकाणी जर बघितलं गेलं तर सुंदर अशी स्पर्धा न्यू स्टार क्रिकेट गंगापूर आयोजित सुंदर अशी स्पर्धा आपण बघत आहोत या मैदानावरती. निलवंडी संघाने नाणेफेकचा कौल मात्र जिंकला आहे. टॉस विन बाय निलवंडी आणि आपला निर्णय सामना सुरू होण्याच्या संपण्याच्या अगोदर कळवायचा आहे. पहिला चेंडू एकनाथ यांच्याकडे आपण बघणार आहोत. पहिला चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू प्रहार केला गेला. हवेमध्ये चेंडू दिलीप यांच्याकडनं पकडला गेला. झेल पहिला फलंदाज यावेळेस होणार आहे. फेल फलंदाज बाद होत आहेत. सुंदर अशी गोलंदाजी यावेळेस एकनाथ यांच्याकडे बघतो. एकनाथ हाय मैदानात हिरोहरी चेंडू घेऊन हातात, परंतु जर बघितलं गेलं असेल पहिला फलंदाज मात्र बाद झालेला असेल. गाडोबक संघाचा पहिला फलंदाज मिस्टर योगेश यांना बाद मात्र केलेला आहे.
नक्की काय चाललंय काही कळायला मार्ग नाही, परंतु तरी अपील करणं गरजेचं आहे. निर्धार मात्र असेल परत आपण होतं दोन पंच मात्र जर बघितलं असेल तर काहीतरी विचार विनिमय करताना किती अपील करा परंतु कार्यक्रम लक्ष देताना डोळ्यात तेल घालून पंचाची भूमिका साकारतात आमचे पंच सन्माननीय या ठिकाणी जर विजूभाऊ आणि समेत जर बघितलं असेल तर अशोक दादा. पुढचा चेंडू असणार आहे यावेळेस एकनाथ यांचा पुन्हा एकदा चांगला फटका मंगेश सरांच्या माध्यमातून बघायला मिळतो. चेंडू हवेमध्ये असणार आहे परंतु या ठिकाणी जर बघितलं गेलं तर शतरक्षण चांगलं बघायला मिळतं. तत्पूर्वी 2 धाव्यांचं कलेक्शन झालं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिला गेला. 2 धावा यावेळेस संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जाणार आहेत. मित्रांनो आज माझी तब्येत बरी खरंच नाहीये कारण की लक्षात ठेवा पुष्पा झुकेगा नहीं साला आज झुकने का पड़ गया मेरे को. हमने वाटर रेटिंग नहीं बनाया बनाते करेगा बच्चा देखिए सोने का सोना 5 तरीके चिरकिल्या बॉल वेटिंग की दिली समजलं असेल कोणाला तरी संघ आम्हाला आमचे आदरातीत व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असतील त्यांचं सहर्ष स्वागत असेल. यावेळेस नक्की चांगला चेंडू राहिलाय आपल्या उपस्थित या ठिकाणी समाजातून कक्षाच्या शेजारी जर बघितलं असेल त्या ठिकाणी आदरातीत आमचे ज्येष्ठ नागरिक असणार आहे. मित्रांनो आपल्या घरामध्ये या ठिकाणी जर आपल्या एखादा म्हातारा माणूस त्याचा आदर करा सत्कार करा. म्हातारा माणसाला नाही भार समजा त्याला आधार समजा कारण की म्हातारा झालं झाड फळ देवो का ना देवो सावली मात्र नक्की देतोय त्यामुळे म्हातारा माणसाचा नक्की आदर करत चला. चव्हात मैदानाकडे चांगला फटका यावेळेस बघण्याचा प्रयत्न राहिला असेल परंतु चेंडू शॉर्ट मिड घेतला आणि एका धावेचा प्रयत्न केला आहे. 1 धाव मात्र ते कंप्लीट होणार आहे. धावसंख्या देखील भर पडली जाईल. धावसंख्या जाम पोचणार आहे 3 अंकावरती. हो समज झाली का चेतन दादा गावित वायरमन तारतंत्री आमचे मंत्री लवकर लवकर यायचं आहे. सन्मानित जयरामजी गावित साहेब तुमची वाट बघतायत. चेतन दादा गावित लवकर या. पुढचा चेंडू यावेळेस बघायला मिळतो पुन्हा एकदा फटफट खेळण्याचा प्रयत्न राहिला. 1 धावेसाठी प्रयत्न राहील परंतु जर बघितलं गेलं असेल तर षटक संबंध मात्र होणार आहे. 1 षटकांसंबंध अखेरीस 4 धावा या ठिकाणी बघायला मिळतात एका गडीच्या मोबदल्यामध्ये. जरी या ठिकाणी आयोजक संघ जरी असेल परंतु सामना मात्र या ठिकाणी तुम्हाला वेळेचं बंधन आहे कारण की आज तुम्ही आयोजक नाही तुम्ही खेळाडू आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्ही जर सामना या ठिकाणी जास्त टीम मिटिंग करायची नाहीये हे लक्षात ठेवावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला मात्र नक्की लवकर सामना मात्र सुरू करायचा आहे ही महत्वाची विनंती या ठिकाणी नक्की आमच्या वतीने येते असं म्हणणं काय हरकत नाही. एक चांगलं चित्रीकरण या ठिकाणी आमचे साहिलदादा कदम यांच्या वतीने या ठिकाणी केलं जात आहे. सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपले प्रेक्षक असतील या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा सुंदर असं चित्रीकरण केलं जात आहे त्याचा मी आभार मानेल. अतिशय चांगले व्यक्तिमत्व जरी शहरामध्ये दम नसेल परंतु नक्की त्यांच्या कामामध्ये मात्र दम आहे हे म्हणलं काय हरकत नाही. मिस्टर पंढरीनाथ बघितलं असेल तर स्ट्रायकिंगमध्ये डावखऱ्याचा फलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये गांडोळ या संघाकडनं केशव दादा भैरम षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं
षटकातील पहिल्या चेंडू असताना वैयक्तिक पहिला आणि संघासाठी असताना षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिलं त्यातील पहिला चेंडू. चांगला फटका यावेळेस लॉंग ऑफला इथे क्षेत्रक्षेत्र टांगे पलटी घोडी फरार चेंडू झाला सीमारेषा पार. धावा यावेळेस मिळणार आहे 4 चौकार येतोय. चांगला फटका म्हणावा लागेल यावेळेस गांधीबोग या संघाकडनं चौकार मात्र येतोय. धावफलकाची भर मात्र पडली जाईल. धावसंख्या असणार आहे एकूण धावसंख्या 12 धावा नसताना या ठिकाणी बघितलं असेल तर 8 धावा धावफलक लागले जातील. सुंदर असा चेंडू यावेळेस बघितला असेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बघितला असेल. खराब क्षेत्रक्षण चेंडू मात्र निघून चाललाय. परंतु दरम्यानला या ठिकाणी चेंडूला फील्ड केले गेले. 1-2 धावेचा प्रयत्न मात्र राहील. धावसंख्या दुहेरी अंकावर जाऊन पोहोचताना 10 धावा धावफलक लागले जातील. प्रयत्न करता प्रयत्नाची परिश्रम कर्माच्या बाकी भगवानची इच्छा या जर बघितलं असेल भगवानची इच्छा मात्र कोणावरती असणार आहे. भगवानचा आशीर्वाद मात्र कोणावरती असणार. देवाचा आशीर्वाद मात्र कोणावरती असणार आहे हे आपण बघणार आहोत मैदानामध्ये. सन्माननीय किरणजी जाधव साहेबांना माझी विनंती असेल. माझी तब्येत जरा बरी नाही आज, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी जी कमेंट केली ते चांगली आहे, परंतु नक्की तसं काही नाही लक्षात ठेवायचं आहे. जाऊया मैदानाकडे पुढचा चेंडू असणार आहे. सुंदर फटका यावेळेस पुन्हा लॉंग ऑफला चेंडू मात्र या ठिकाणी फील्ड केला जाणार आहे. एकच धाव या चेंडूवरती मात्र येणार आहे. सिंगल धावेन आपल्या कधी वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 11 या अंकावरती. अकरा धावा धावफलकातील लागले जातील. या षटकातील पुढील चेंडू मात्र असणार आहे. सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी बघायला मिळते. न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर आयोजित सुंदर अशी स्पर्धा गंगापूर बेटकीपाडा आपण बघतो. या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन सुंदर असं झालेलं आहे. अंतिम दिवस या स्पर्धेत आपण बघत आहोत. अंतिम 8 संघांमध्ये एक चांगली लढत मित्रांनो. या ठिकाणी कमेंट करताना चांगली करत चला, कारण की माझं गुणगान करताना तुम्ही कमेंट केली नाही आणि एखादा शब्द चुकला असेल तर कमेंट करतात, चांगली गोष्ट आहे. कारण की या ठिकाणी एखादा शब्द तुमचा वाईट असेल पण माझ्यासाठी तो आशीर्वाद असेल. यावेळेस चांगला चेंडू मात्र बघायला मिळतो. लॉंग ऑनच्या रिझमध्ये एक सिंगल धाव या चेंडूत मात्र येणार आहे. एका धावेने धावफलकावरती वाढ मात्र मध्ये धावसंख्या असणार आहे 12 धावा. नक्कीच मित्रांनो, ही स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये आहे, अंतिम दिवस आहे. यानंतर नक्कीच 15/12/2025 रोजी चनकेश्वर क्रिकेट क्लब गंगापूर चनकपूर आयोजित सुंदर अशी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. त्याही स्पर्धेत सर्व संघांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. येत्या 15 डिसेंबर रोजी या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. त्यासाठी सर्व संघांनी मात्र सर्व खेळाडू या ठिकाणी याची नोंद घ्यायची आहे. आपली ॲडव्हान्स फी जमा करत या ठिकाणी आपल्या संघाची नोंद मात्र कंप्लीट करायची आहे. चन्नेश्वर क्रिकेट आपण बघितलं आयोजित ही स्पर्धा या ठिकाणी बघणार आहोत सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. इथं नक्कीच या ठिकाणी बघणार आहोत लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा बघायला मिळेल. त्यासाठी सर्वांनी मात्र या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, लाभ घ्यायचा आहे. सर्व संघांना विनंती असेल नक्कीच आपल्या ॲडव्हान्स फी जमा करत या ठिकाणी आपल्या संघाची नोंदणी मात्र करून घ्यायची आहे. चनकेश्वर क्रिकेट चनकापूर महादेव मंदिराजवळ
सुंदर फटका यावेळेस हवेमध्ये टवलेला चेंडू बघणार आहोत. पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव या चेंडूवरती मात्र येणार आहे. षटक मात्र समाप्त होत आहे. क्रमांक दुसरा 15 ऑन बोर्ड 15 धावा. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चॅनल सातारा स्पोर्ट्स लाइव को विकेट हॅट्रिक घेतल्यानंतर सन्माननीय या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रवींद्रजी भैरम साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 2000 रुपयाचं पारितोषिक मात्र लागले गेले. मित्रांनो, नाव प्लस या ठिकाणी पैसे कमवण्याची संधी तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे. सन्माननीय रवींद्रजी भैरम साहेब ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रवींद्रजी भैरम यांच्या वतीने हॅट्रिक विकेट घेतल्यास तुम्हाला 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 2000 1 रुपया मी देईल. 2001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स 18 गेंदे शेष और 28 रनों की जरूरत जीतने के लिए यहाँ पर देखने को मिलेंगे. गांडरबोक वर्सेस यहाँ पर देखने को मिलेगा न्यू स्टार क्रिकेट गंगापुर. काफी अच्छी मैच चल रही है यहाँ पर. सेमीफाइनल की मैच. इसमें जो टीम जीतेगी वो थर्ड फाइनल में प्रवेश करेंगे. देखेंगे यहाँ पर काफी अच्छी बल्लेबाजी होती है. क्या यहाँ पर देखेंगे अभी इसमें 15 रन अभी तक हो चुके हैं. यहाँ से जीतने के लिए देखेंगे 18 गेंदे शेष और 28 रनों की जरूरत जीतने के लिए यहाँ पर देखने को मिलेंगे. गेंदबाजी तौर पर देखने को मिलेगा फिर से एक बार एकनाथ देशमुख गावित सॉरी या ठिकाणी एकनाथ गावित बढ़िया प्रयास यहाँ पर देखने को मिल रहा है. शॉर्ट स्क्वायर लेग के रीजन में 1 रन पूरा करते हुए यहाँ पर बल्लेबाज 1 रन से स्कोर बढ़ता हुआ. रन संख्या होगी यहाँ पर 16 ऑन बोर्ड. 16 रन यहाँ पर कंप्लीट होते हुए अपने को देखने को मिल रहा. पहिल्या चेंडूवरती 1 धावेचं कलेक्शन मात्र झालेलं आहे. इथून जर बघितलं असतं 17 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी असणार आहे. चेंडू क्रमांक आपण बघता या षटकामध्ये दुसरा असणार आहे. एकनाथ गावित चांगला फटका यावेळेस आरपार चेंडू सीमारेषा बाहेर डाऊन द ग्राउंड जर बघितलं असेल तर समाज घशाच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. षटकार येतोय. 6 धावा येणार आहे. पहिल्या षटकात येण्यामध्ये बघत आहोत. त्या ठिकाणी सुंदर असा फटका या ठिकाणी बघायला मिळतोय. आलेले मान्यवरांचं आले प्रेक्षकांचं आलेल्या समस्त या ठिकाणी मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर अजय सुंदर अशी स्पर्धा. या स्पर्धेच्या नक्कीच बघितलं मेगा फायनलचा हा दिवस आहे आणि हा षटकार नागन मारल्यानंतर प्रेक्षकांचं मात्र मन या ठिकाणी मोठं केलेलं आहे. फलंदाज आपण होते सुंदर अशी फलंदाजी करत असताना बघायला मिळत आहे. मंगेश सर यांच्या वतीने पुन्हा एकदा एक क्लासिक प्रहार. पुन्हा चुनला भीर काउंट दिलाय. षटकार 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार बघायला मिळतो. मंगेश सरांच्या माध्यमातून सुंदर असे फटकेबाजी. गोलंदाज मात्र 3-13 करून सोडलेला आहे. कारण की 3 चेंडू आतापर्यंत 3 धावा 13 धावा या ठिकाणी खर्च केलेला असते. 3 चेंडू मध्ये 2 षटकार 1 सिंगलच्या मध्ये 13 धावा यावेळेस खर्च करावे लागलेले आहेत. धावसंख्या अपरकत असणार आहे 28. सुंदर फलंदाजी मंगेशच्या माध्यमातून बघायला मिळते. गंगापूर वर्सेस बघितल्यास तर गांडरबोक
या दोन संघामध्ये महत्वाची लढत या ठिकाणी बघायला मिळते. एकनाथ यांच्याकडनं सुरुवात चांगली झालेली होती. पहिल्या चेंडूवरती केवळ सिंगल धाव यावेळेस दिली गेली होती, परंतु दुसऱ्या चेंडूवरती आणि तिसऱ्या चेंडूवरती सलग 2 षटकार या ठिकाणी बघायला मिळते. यावेळेस हलक्यानं प्लेसमेंट बघायला मिळते. काय कमालची फलंदाजी असेल, कारण की मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे, कारण की हे जर 7 लोकांना शिकवत असतील तर एका गोलंदाजाला शिकवायला काय हरकत नाहीये. सिंगल धाव मात्र दिसेल चेंडूवरती. धाव संख्या असणार आहे 29. चौदा चेंडू 14 धावांची आवश्यकता. चांगला फटका राहिला यावेळेस. आपण बघणार आहोत पुन्हा एकदा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा राहिला आहे. चेंडू मात्र इथं अतिशय चांगलं कमेंटमेंट मात्र बघायला मिळते. विकेट या ठिकाणी लागण्याची शक्यता होती, परंतु इथे बघितलं असेल तर मध्याकडे 13 चेंडू 13 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू मात्र बाकी असणार आहे एकनाथ यांचा. सुंदर फटका यावेळेस कमालीचा फटका असणार आहे. चेंडू मात्र गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव झाले, दुसऱ्या धावचा प्रयत्न मात्र राहील आणि या 2 धावा मात्र कंप्लीट होणार आहे. 2 धावा यावेळेस कंप्लीट होत आहेत. धावसंख्येत भरपूर षटक मात्र समाप्त होणार आहे. 32 धावा धावपर्यंत लागल्या जाणार आहे. 12 चेंडू आणि 11 धावांचे समीकरण सामन्यामध्ये असेल. चांगला फटका. चेंडू मात्र डाऊन द ग्राउंड बघितला असेल. चेंडू मात्र मिड विकेट कॉर्नर आणि कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू निघून झालाय. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. 12 चेंडू 11 धावांचे समीकरण असताना चौकार मात्र आलेला आहे. इथून या ठिकाणी जर बघितलं 11 चेंडू बाकी आहे, 7 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. खराब क्षेत्राने थोडीशी भडभड मात्र लागली गेले. 1 धावेचं कलेक्शन मात्र असणार आहे. जर तर मध्याकडे नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर काही पावलं दूर मात्र असणार आहे संघ मात्र विजयापासून. 5 धावा पहिले 2 चेंडूमध्ये आलेले असतील. षटकातील 3रा चेंडू या ठिकाणी बघायला मिळणार आहे. यावेळेस मात्र कमालीचं क्षेत्रक्षण राहिलंय. विकेट कव्हरेजच्या माध्यमातून या ठिकाणी जर बघितलं गेलं असेल तर निर्धाव मात्र जातोय. 9 बॉल रिमेन्स रिक्वायर्ड 6 रन. 9 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी असणार आहे. चेंडू या ठिकाणी बघायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा बॅट चिकडा घ्या. चेंडू मात्र पाठीमागे सिंगल धावेपर्यंत दुसरे धावेपर्यंत केला जातोय आणि 2 धावा अडगतरित्या या ठिकाणी पूर्ण केले जातील.
4 धाब्यांची आवश्यकता मात्र जिंकण्यासाठी असणार आहे. 8 चेंडू 4 धावा. चेक करायचं का? ओके, थँक्यू. इट्स नॉट आउट. नॉट आउट असणार आहे. रन कम्प्लीट असणार आहे. आठ चेंडू 4 धावा. यावेळेस हलक्यात ब्लिक केला चेंडू मंगेश यांनी आणि चेंडू मात्र निघून आला थर्मॅनच्या रिझमध्ये. 1 धाव झाला कम्प्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न झाला. दुसरी धाव कम्प्लीट. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला गेला आहे आणि तिसरी धाव या ठिकाणी कम्प्लीट होते. धावसंख्येत होते बरोबर आहे. विकेट आहे का? 2 धावा या ठिकाणी कम्प्लीट होतील आणि 2 धावेची आवश्यकता मात्र गांडूळमुख संघाला असणार आहे. संदीप भाऊच्या वतीने या ठिकाणी नाथांचा नाथ आलाय मैदानात. सोमनाथ आणि एक चांगला फटका चेंडू मात्र बघितला असेल डीप मध्ये जाताना बघणार आहोत. यावेळेस 2 धावेसाठी प्रयत्न झाला आणि गांडूळमुख संघ बघितला असेल तर मंगेश सर आणि समयचा टीम मात्र जाते. पाण्यामध्ये पोहोचणारा हा पहिला संघ आहे ते बघायला मिळतोय.